पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये आज महाविकास आघाडीची बैठक सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार बैठक। उद्या पुणे लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द तर काही उशिराने धावणार। दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक। बुधवारी पुण्यामधल्या दक्षिण भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार। मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी कोंढवा, स्वारगेट, हडपसर, कात्रजमधील पाणी पुरवठा बंद तर गुरुवारी अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सदस्यांच्या ऐवजी 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। 4च्या प्रभागामध्ये नगरसेवकांची संख्या 7 ने कमी होणार। पुणे शहरामध्ये 1746 तब्बल 5182 कोटींची थकबाकी तर रिलायन्स समूहाकडे सर्वाधिक 650 कोटींची थकबाकी, महापालिकेची माहिती। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा। नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा जूनमध्ये परीक्षा। वाहिनी असलेल्या पवना नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ। पवना नदी देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी ठरली। नदीची गुणवत्ता खालावत असल्यानं तातडीनं उपाययोजना करण्याच्या महापालिकेला सूचना। विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया।